मॅच, कारण की खानिवली संघाने जर पाहू शकाल आलमान संघाला पराभूत केलं आणि त्याचबरोबर सांगे संघाला पराभूत केलं आहे. चला मॅचला होईल सुरुवात. चला मॅचला सुरुवात होते. विशाल नाईक गोलंदाजी मार्क व तयार. 3 ओव्हरचा मॅच असेल. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकात जर पाहू शकाल सुरुवात. विशाल नाईक गोलंदाजी मार्क व तयार, तर ऐनुल शेख बॅटिंग चांद तयार. इथे पहा ऐनुल शेख ने केली सुरुवात. पहिल्या बॉलवर डीप लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक तैनात होता, पण तो चेंडू जर पाहू शकाल की नव्या चेंडूचा उपयोग करावा लागेल, कारण की पूर्णतः चेंडू खराब झाला, भिजला गेलाय. षटकार आहे. 6 धावेचा ब्रँड बॉल मिळाला. काय जबरदस्त सुरुवात केली गेली ऐनुल शेखनं. पहिल्याच बॉलवर जर पाहू शकाल विशाल या गोलंदाजाला पहिलाच बॉल आणि ठोकला षटकार 6. आणि ऐनुल शेख या षटकाराकरिता खंडूजी गोलब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. 100 रुपयाचा कॅश प्राइज आल्यास पाहू शकाल खंडूजी गोलब यांच्या माध्यमातून 100 रुपये ही कॅश प्राइज दिलाय. ज्या प्रकारची अलमान संघाविरुद्ध लढत केली त्याही पेक्षा जबरदस्त लढत या आरपी लायन्स संघाविरुद्ध करावी लागेल. परंतु पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर पाहू शकाल विशाल या गोलंदाजाला ऐनुल शेखनं दाखवला गेला आसमान. त्यानंतर ऑन साइडला इथे जर पाहू शकाल मिड ऑन क्षेत्ररक्षक तैनात होता, त्या क्षेत्ररक्षकाने पाहू शकाल केली चुकी की जेल जर झाला असता तत्पर मग जशास तसं उत्तर दिलं असतं. ऐनुल शेख कुठेतरी बाद होण्याची संधी होती, परंतु बाल म्हणून बचावला गेला आणि या बॉलवर पुन्हा एक सिंगल आली. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचले गेले. त्यानंतर रुपेश लोखंडे मैदानाच्या मध्ये पोहोचलाय. ज्यामुळे सटीक लेंथ लाईन वर गोलंदाजी केली. वॉट डिलिव्हरी, काय जबरदस्त गोलंदाजी हाताने गेली विशाल. विशाल नाईक गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळते. तर 3 बॉल मध्ये 7 धावा जरूर विशाल नाईकने खर्च केल्या गेल्या. त्यापर्यंत ऐनुल शेखच्या बॅट मधनं पहिला एक षटकार, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर रुपेश लोखंडे करिता हा डॉट बॉल आलाय. त्यानंतर 4था चेंडू दोन्ही विशाल नाईकच्या माध्यमातून हाताला जाईल. राईट ओव्हरवरती विकेट मारा. तीन चेंडू ज्यामध्ये स्लॉग स्वीप केला आहे आणि त्यानंतर जर पाहू शकाल प्रेक्षक राजांच्या भेटीला चेंडू फेकून दिला आहे. रुपेश लोखंडेच्या बॅटमध्ये हा हवाई सफर षटकार 6. सुपर डान्स मोठ्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. या षटकाराकरिता पाहू शकाल रुपेश गोलब करिता रुपेश लोखंडे करिता खंडूजी गोलब यांच्या माध्यमातून पुन्हा 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. त्यापर्यंत 4 बॉलचा खेळ हा मैदानाच्या मध्ये संपलाय. संघाची टोटल 13 वर जाऊन पोहोचली गेली. 13 धावा दाबलकावर पोहोचल्या. तर की एक षटकार ऐनुल शेखच्या बॅटमधनं, त्यानंतर एक सिंगल ऐनुल शेखच्या बॅटमधनं, त्यानंतर
रुपेश लोखंडेच्या बॅटमधून चौथ्या बॉलवर चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार पाहायला मिळाला आणि संघाची टोटल 13 वर जाऊन पोहोचली गेली. जबरदस्त मोठ्या पुतलीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कीच प्रेक्षक राजांच्या भेटीला नवलेश पुन्हा अर्धा बॅटने चेंडूला खेळलाय. क्षेत्र काही पाहिलं त्या ठिकाणी पाहू शकाल पुन्हा चेंडू जातोय फाईन क्षेत्रात आणि रुपेश लोखंडेच्या बॅटमधनं हा येतो आणखी एक स्ट्रोक चौकार 4. येस कम ऑन डीजे. सुपर डान्स मोठे पुतलू सुपरचा बॉल अराउंड द कार्पेट चेंडू जर पाहू शकाल सरळ परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठली सिंगल आली नाहीये. षटक पाहू शकाल आतापर्यंत पहिलं संपलं गेलं आणि संघाची टोटल आतापर्यंत अनिल शेख आणि रुपेश लोखंडे 17 वर जाऊन पोहोचले गेले. चला नोटी मोस्ट बी फास्ट घाई करा कुठलाही वेळ न दवडता कारण की आपल्याला फायनलचे मॅच सुद्धा खेळवायचे आहेत आणि यामधील जो विजयी संघ WRSK सुपोंडे ज्या संघाविरुद्ध लढत करेल ते आजच्या दिवसात पाहू शकाल चला बिपास गाई करा कारण की आजच्या दिवसात जर पाहू शकाल मित्रांनो बिलोशीच्या मैदानावर सुद्धा नाईट मॅचचा आयोजन केलंय. त्या ठिकाणी सुद्धा बरेच संघ उपस्थित असतील. WRSK संघ सुद्धा त्या या ठिकाणाहून त्या ठिकाणी पोहोचायचा आहे. नाईट मॅच करिता WRSK सुद्धा संघ बिलोशी या ठिकाणी असेल. मोठू पत्नीचे खूप मोठे फॅन्स आहेत आणि पाहू शकाल त्यांच्या माध्यमातून सेल्फ्या सुद्धा घेतल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर विष्णू इथे पहा पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा हाताला गेलाय. अनिल शेख अच्छी तरह से गेंद को ऊपर नहीं पाए आणि डॉट बॉल पाहायला मिळाला आणि डॉट बॉलच्या स्वरूपात जर पाहू शकाल सुरुवात केली गेली या विष्णू कुराडेनं कारण की धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये विशाल नाईकनं 17 जस्ट एक्सलंट डिलिव्हरी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा हे नियंत्रण ठेवलं गेलं आहे. विष्णू कुराडे ब्रँड ऑफ कानिवली कारण की पहिल्या षटकात जर पाहू शकाल विशाल नाईकनं हा धाबा खर्च केला गेला 17 त्यानंतर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायचे नियंत्रण ठेवायचे. हा सेमीचा मॅच आहे आणि इथनं जर जिंकला तत्पर मग WRSK संघाविरुद्ध लढत करावी लागेल. 2 चेंडू 2 डॉट आले धावसंख्या 17. यावेळेस ऑन साइडला चेंडू मात्र लॉंग ऑन रिजर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक जाबा सिंगल मात्र कंप्लीट होते आणि संघाची टोटल जर पाहू शकाल जरूर 18 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. आतापर्यंत पाहू शकाल ज्यानं 27,000 धावा सिंगल डबलच्या जोरावर वन डे करिअर मध्ये ठोकल्या गेल्या. विराट कोहली किच आतापर्यंत बऱ्याच खेळाडूंना मागे टाकले गेलं. सचिन रमेश तेंडुलकर असेल त्याचबरोबर पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक थोडासा नाखुश परंतु या वेळेस हा बॉल जर पाहू शकाल ऋषाल बोंद्रे पंच दर्शवतात की व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात कीच कुठेतरी उमेर फकी दर्शवतात की पंच दर्शवतात की व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात पण एकदा वर्जित झाली. धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. यावेळेस थोडासा तडम्यार शॉर्ट तडम्यार म्हणजे रिजर मध्ये चेंडू तैनात केलाय. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक धावताना दिसतील परंतु चेंडू जर पाहू शकाल जातो सीमा पार. इथे जर पाहू शकाल मोठू पत्नीच्या भेटीला हा चौकार 4.
सनाबा थँक्यू डीजे. ओहो, इथे जर पाहू शकाल मागचा घुटना वाकवला गेला होता. असं वाटलं की कुठेतरी स्वीप स्ट्रोक पाहायला मिळेल की काय रुपेश लोखंडे, परंतु त्यानंतर पाहू शकाल लेखबाच्या स्वरूपात एक धावाली. धावसंख्या 24. कारण की 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय आणि नक्कीच कैलासवासी नक्कीच पैलवान श्री हरिभाऊ बोंद्रे यांच्या माध्यमातून साईबाबा हॉटेल गोरे प्रोप्रायटर मुकेश बेंद्रे याचकडून या मंडळाकरिता 501 रुपयाची देणगी गेलेले आहे. या मंडळाच्या वतीने त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. 2 षटकांचा खेळ हा मैदानाच्या मध्ये संपलाय आणि संघाची टोटल 25 वर जाऊन पोहोचली गेली. तोपर्यंत आरपी लायन्स संघाने सुरुवात काय जबरदस्त केली, खास सुरुवात पाहायला मिळते. ऐनुल शेख एका बाजूने तर एका बाजूने रुपेश लोखंडे. पहिलं षटक जर पाहू शकाल विशाल नाईकनं आलं, त्यानंतर विष्णूचं षटक जर पाहू शकाल 8 धावेचं आलं. कारण की विष्णू जर पाहू शकाल थोडीशी तटोती केली. चला त्यानंतर जर पाहू शकाल ज्यानं 6 बॉलमध्ये 6 धावा रोखल्या. विशाल लोखंडे इलेक्शन मध्ये गोलंदाजी मार्क व तयार. जरूर थोडासा जर पाहू शकाल बॅटिंग स्थानवर जर पाहू शकाल ऐनुल शेख त्या ठिकाणी पोहोचलाय आणि उमर फकीच्या पायाला थोडासा जरूर इंजन पाहायला मिळेल. क्रॅमच्या भूमिकेत स्प्रे का नाही क्रॅम्प आला स्प्रे असेल तर स्प्रेचा वापर करा. त्याचबरोबर उपस्थित खंडूजी गोलप साहेब यांच्या माध्यमातून या मॅच करिता पाहू शकाल 501 रुपयाची देणगी आलेले. त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. उमर फकी इज रेडी. विशाल लोखंडे सामन्याला होईल सुरुवात. रेडी फॉर एनिथिंग. यावेळेस पाहू शकाल चेंडू जर सटिक लेट लाईन वर गोलंदाजी केली कारण की विशाल लोखंडे इन ऍक्शन मध्ये गोलंदाजी केली जाते आणि त्या फटक्याला जर पाहू शकाल ऐनुल शेख या माध्यमातून जबरदस्त खोदून काढला. त्यानंतर लोखंडे बंधू पाहायला मिळतात. एका बाजूने रुपेश लोखंडे, त्या विपक्षात पाहू शकाल विशाल लोखंडे. ही लढाई मैदानाच्या मध्ये आहे. यावेळेस आडव्या बादने चेंडूला खेळला गेला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. वाह, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल. आदरणीय सन्माननीय रघुनाथ बगले साहेब आपणास विनंती असेल आणि त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय किशन माली आपणास सुद्धा विनंती असेल. त्याचबरोबर संदीप भोपी आपणास सुद्धा विनंती असेल की आपण मुख्य मंचावर की वेलकम वेलकम. त्यानंतर अंकुश यावेळेस पाहू शकाल जोरदार अपील केली गेली. तोपर्यंत सटिक लेट लाईन वर गोलंदाजी केली जाते. त्याचबरोबर अंकुश डवला आपणास सुद्धा विनंती असेल
त्यानंतर किसन गायकर आपण सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा मुख्य मंचावर विराजमान व्हायचं. वेलकम वेलकम. याही वेळेस कारण की आतापर्यंत विशाल लोखंडे जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्येकरण सटीक लाईन त्यावर गोलंदाजी केली जाते. ते जर पाहू शकाल थोडीशी उंगली की जादू पाहायला मिळाली. रुपेश लोखंडे नाखुश असेल आणि या बॉलवर कुठली डावली नाहीये. आणि त्याचबरोबर जरूर बबलू भोईर आणि दामोदर मानकर आपणास सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा मुख्य मंचावर विराजमान व्हायचं. वेलकम वेलकम. त्यानंतर स्लोवन डिलिव्हरी आताचा प्रयत्न होता आणि स्लोवनच्या माध्यमातून पौशिकाला व्हाईट बॉल पाहायला मिळाला. 29 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला गेला. विशाल लोखंडे ओहो काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आणि इथे जर पाहू शकाल काय जबरदस्त स्टंपिंग पाहायला मिळाली. फलंदाज रुपेश लोखंडे इज गॉन इज बॅक टू द पॅव्हिलियन. येस कम ऑन डीजे. शेवटचा बॉल संख्या 29 वर आहे आणि शेवटचा बॉल अक्षय कोकाटे नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचला आहे. बिग हिटर म्हणून अक्षय कोकाटेला ओळखलं जात आहे कारण की लगातार सिक्सर 70चा ब्रांड आहे अक्षय कोकाटे. शेवटचा बॉल असेल विशाल लोखंडाच्या षटकातला अंतिम बॉल. ओहो यावेळेस काय जबरदस्त चेंडू हाताला गेलाय परंतु त्यानंतर पाहू शकाल पुन्हा इंजुरी प्राप्त करावी लागेल आणि षटक जर पाहू शकाल कंप्लीट झालाय कारण की विशाल लोखंडेने जबरदस्त चेंडू जर पाहू शकाल हाताला गेलाय. एक तेज तर्रार हा चेंडू पाहू शकाल हाताला गेलाय आणि त्यानंतर अक्षय कोकाटे करिता अतिशय वेगवान हा चेंडू हाताला गेला आणि इथे जर पाहू शकाल षटक कंप्लीट झालं 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 आणि विजयाकरिता टीम खानिवली 30 धाब्याची गरज 30 धाबा असतील तत्पर देख तुमच्या डीजे जॉकीला संधी आणि बोलूयात पुन्हा न्यू ऍक्शन मध्ये. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. चला तत्पर टीम खानिवली आपण 2 बिग बॅटर हे मैदानाच्या आतमध्ये रवाना करायच्या. तत्पर देवत एक डीजे जॉकीला छोटी
जोरदार सुरुवात खास उमर फक्की आणि जरूर स्वतःला इंजुर्ड आहे परंतु पहिल्याच बॉलवर या प्रीतम तरेला ठोकलाय गल्लीच्या रिजन मध्ये चौकार 4. एक चेंडू आणि 4 धाबा याही वेळेस बॅटची लिडिंग यायला लागले आउटफील्ड फास्ट आहे चेंडू थांबणार नाहीये उमर फक्की इज बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 चौकार वेलकम वेलकम संदीप भोपी त्याचबरोबर किशन माली आणि बबलू भोईर यांचं आगमन झालंय वेलकम वेलकम सर सुस्वागतम विनंती असेल की आपण मुख्य मंचावर आपण विराजमान व्हायचं आहे मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि बॅक टू बॅक 2 चेंडू हे साधने सन्माननीय जगदीश खाले सर सुद्धा इथे पोहोचले गेले ठीक सर जगदीश खाले सुद्धा सर वेलकम वेलकम सर सुस्वागतम 2 चेंडू आणि 8 धाबा दाबल कव्हर लागल्या गेल्या जबरदस्त इथे जर पाहू शकाल उमर फक्की बारी बारी सबकी बारी प्रीतम तरे बनतो एक पहली बारी उमर फक्की तेरी होगी और तीसरी बॉल पे बारी मेरी है उमर फक्की को चलता किया उमर फक्की इज गॉन बैक बैक टू द पवेलियन मुख्य मंचावर विराम व्हायचे त्यानंतर अंकुश डवला आपणास सुद्धा विनंती सर आपण सुद्धा मुख्य मंचावर विराजमान व्हायचे वेलकम वेलकम स्वागतम आणि त्याचबरोबर सुनील बुकले आपणास सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा सुस्वागतम वेलकम वेलकम मुख्य मंचावर विराजमान व्हायचे आणि मोटू पतलूचे प्रेक्षक राजांच्या भेटीला आले होते तर मोटू पतलून कडे जर पाहू शकाल टोटल 350 रुपयाची ही मोटू पतलूची कमाल जोरदार टाळ्यांचा गजर करायचा मोटू पतलू करिता त्याचबरोबर संजय बुकले कुठे असतील तर आपण सुद्धा मुख्य मंचावर विराजमान व्हायचे वेलकम वेलकम कारण की आतापर्यंत चला बी फास्ट रोशन पाटील उमर फक्की तर पाहू शकाल बाद झालाय परंतु 8 धाबा महत्वाच्या आल्या संघाकरिता 30 धाबांचा टोटल पार करायचा आहे इथं जर पाहू शकाल अजूनपर्यंत धाबांची गरज असेल ती 22 आल्याच पावली इथे पाहू शकाल तत्पर आराम गैराम अशी परिस्थिती कारण की विशाल लोखंडे नुकताच आलाय परंतु विशाल लोखंडे जसा आलाय तसाच मागे या विलासच्या प्रीतम तरेनं मैदानाच्या आतमधून बाहेर टाकलाय फलंदाज गॉन बशर विशाल लोखंडे कमान डीजे सावली क्रिएशन आमच्यापर्यंत पोहोचवायचे किती व्ह्यूअर्स आहेत आतापर्यंत या मॅचचा आस्वाद 6000 लोकांनी घेतला गेला आहे आणि पूर्णतः डान्स हा मोटू पतलूचा सुद्धा पाहतात यंगस्टर जरीमरी गोरे या मैदानावर बॅटर अयान खान मैदानाच्या मध्ये पोहोचला गेला आहे
अयान खान तममधून चेंडूवर आला. इनफिल्डच्या वरनं चेंडूला खेळलाय. अयान खानच्या बॅटमधनं चेंडू सीमा रेषा पार. अयान खानच्या बॅटमधनं आलाय हा चौकार. 4. पाच चेंडू आणि 12 धाबा. डबल कव्हर लागल्या गेल्यात. ऑन साइडला हलक्या हाताने चेंडूला गेलाय. त्या ठिकाणी पोहोचू शकाल क्षेत्ररक्षक राहते. वाह काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. षटक जर पाहू शकाल पहिलं संपलं आणि पहिल्या षटकात धाबा जर पाहू शकाल उमर फकीच्या नावावर 8. त्यानंतर पाहू शकाल अयान शेखच्या नावावर 5. अशा टोटल 13. संदीप राजाराम भोपी यांचं आगमन झालंय. त्यांच्या माध्यमातून पाहू शकाल कैलासवासी बालू राजाराम भोपी यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आलेली. संदीप राजाराम भोपी यांच्याकडून ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आली. विनंती असेल हिरामन मोहीर की संदीप राजाराम भोपी यांचा यथोचित मान सन्मान स्वागत सन्मानित करायचे आहे. छायाचित्र पाहू शकाल बंदिस्त केले जात आहे. त्याचबरोबर आदरणीय तुषार डोला यांचं सुद्धा मात्र आगमन झालंय. वेलकम वेलकम सरचं स्वागतम. धावसंख्या जर पाहू शकाल आतापर्यंत 2 या आकड्यावर जरूर वाढली. धावसंख्या 15. खानच्या माध्यमातून चौकार. त्यानंतर दर्पणच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय. कारण की 30 धाबांचं टार्गेट हे आरपी लायन्स वाडा संघानं सेट केलं गेलंय आणि 30 धाबा टोकण्याकरिता पाहू शकाल त्यापर्यंत खानिवली संघ 19 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला आहे. यावेळेस अयान खान के बल्ले से गेंद नहीं तो बंदूक की गोली निकली है. इतनी तेज रफ्तार से निकली है की पूर्णतः 6 धाव्यांचा ब्रँड पार मिळाला. षटकार. जे